नमस्कार. अडवईच्या आजच्या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आमच्यामध्ये आहेत ॲडव्होकेट मंदार जोशी आणि आज स्टुडिओमध्ये आमच्याबरोबर ते आज डिस्कशन करणार आहेत निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट. डॉक्टर तुमचं स्वागत. नमस्कार. डॉक्टर मला एक सांगा, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट म्हणजे काय? निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट म्हणजे आधी जे व्यवहार अगोदरच्या काळात म्हणजे 1881च्या अगोदरच्या काळात जे व्यवहार चालायचे ते कसे चालायचे, ते तोंडी चालायचे. त्या काळी तेवढ्या साधन सुविधा नव्हत्या. बँकिंग होतं पण फार लिमिटेड होतं. तर त्यानंतर बँकिंग 1881 नंतर पेढी हा प्रकार आला, तुम्हाला माहीत असेल. आणि ती पेढीचं कसा व्यवहार करायचा त्यामुळे एक 1881 साली कायदा पास झाला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट. तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टमध्ये काय येतं तर त्याच्यात बिल ऑफ एक्सचेंज, प्रॉमिसरी नोट म्हणजे आपण त्याला म्हणतो की वचन, तुम्ही आम्हाला पैसे दिल्यानंतर ह्या कालावधी मी तुम्हाला तुमचे पैसे परत करीन, म्हणजे प्रॉमिसरी नोट. आणि तिसरी गोष्ट जी सध्या फारच लोकप्रिय आहे ती म्हणजे चेक. ह्या तीन गोष्टी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881चा कायदा झाला त्या खाली येतात. डॉक्टर इकडे मी एक तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो. बघा, आता तुम्ही म्हटलं तसं की पेढी हा पूर्वीपासूनचा व्यवहार आहे. भारतात सुद्धा पूर्वीपासून चालू होता. म्हणजे उदाहरणार्थ हुंडी हा लोकल युसेज प्रमाणे चालतो. हुंडी हा प्रकार पहिलीपासूनच आहे, आता निर्माण झालेला नाही. बरोबर. पण हुंडी हा या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट मध्ये येतो, म्हणजे ह्या कायदा पास झाल्यानंतर. बिल ऑफ एक्सचेंज ह्याला मराठीत हुंडी म्हणतात. बिल ऑफ एक्सचेंज, प्रॉमिसरी नोट आणि तिसरी गोष्ट म्हणजे चेक. आता काय झालेलं आहे, चेक आल्यानंतर आता जर चेकच्या सुद्धा पुढे आपण पोचलेलो आहे, म्हणजे आपण डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यूज करतो. पण बिल ऑफ एक्सचेंज आणि प्रॉमिसरी नोट ज्यावेळी 1881 मध्ये हा कायदा पास झाला त्यावेळी बिल ऑफ एक्सचेंज आणि प्रॉमिसरी नोट ह्याचं खूप प्रमाण होतं. अजून सुद्धा तुम्ही जर जुने कागदपत्र काढलेले असेल ना तर तुम्हाला प्रॉमिसरी नोट तुम्हाला पोर्चुगीज लँग्वेजमध्ये मिळेल. कुठल्या जुन्या प्रॉपर्टीचं ही प्रॉपर्टी ह्याला गहाण ठेवलेली आणि मी प्रॉमिस टू पे, म्हणजे त्या काळी प्रॉमिसरी नोट खूप फेमस होतं. वेरॅज आजच्या दिवशी आपण चेकने जास्त पेमेंट करतो. ह्या तीनही गोष्टी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अंडर येतात. तुम्ही म्हटलं असं चेक संदर्भात म्हटलं म्हणून. आता बघा, एखादा चेक मी देतो, चेक मी दिला आणि जर तो हॉनर झाला नाही, म्हणजे मी तुम्हाला दिला, तुमच्याकडून काही वस्तू घेतला, मी तुम्हाला चेक दिला, झाला नाही, तर कायद्यात काय तरतूद केली आहे? आता चेक जो आहे, आता चेक पहिली तुम्हाला चेकची व्याख्या सांगतो. अगोदर सर्वात सुरुवातीला साधे चेक होते, त्यानंतर MICR म्हणून चेक आले. तर MICR चेकचं काय व्हायचं की समजा तुम्ही मुंबईहून मला चेक दिला, मी गोव्यात राहतो, तर गोव्याची बँक तो चेक पोस्टलद्वारे मुंबईत पाठवायची, ते अकाउंटमध्ये बघितलं जायचं आणि त्याच्यानंतर तो एनकॅश व्हायचा, म्हणजे कमीत कमी 15 दिवसांचा कालावधी लागायचा. हे सगळं दूर करण्यासाठी 2010 साली रिझर्व्ह बँकेने एक कॉमन चेक प्रणाली काढली, त्याला म्हणतात CTS चेक. CTS चेक का काढले? कारण काय व्हायचं, कुठलाही चेक ऑल ओव्हर इंडिया असून दे, आता ते एक कॉमन फॉर्म केला चेकचा. कॉमन कुठे आधी काय व्हायचं, बँकेचा स्टॅम्प खालच्या कॉर्नरला असायचा, कुठे वरच्या कॉर्नरला असायचा, म्हणून RBIने एक प्रोसिजर केलं की चेकचा फॉर्मॅट असेल हे असंच असलं पाहिजे. आणि एक CTS म्हणून एक सिस्टीम इंट्रोड्यूस केली 2010 मध्ये. त्याच्यानंतर 2012 साली ती फुल्ली इंट्रोड्यूस झाली आणि तिथून CTS चेक काढले. CTS चेक म्हणजे काय, तुम्ही मला दिल्लीहून जरी चेक दिला, आत्ता मी माझ्या बँकेत घातला की ते ताबडतोब स्कॅन करणार, तुमचं अकाउंट बघणार आणि विथिन द 3 hours, विथिन द 4 hours, जर ते पॅरेंट बँकिंग असेल, म्हणजे ती स्टेट बँक आणि ही स्टेट बँक असेल, तर विथिन 3 hours तो एनकॅश होईल. हे चेकचे गोष्ट झालं. आता तुम्ही मला चेक दिला, तुमच्या प्रश्नाकडे येतो, तुम्ही मला चेक दिला, चेक दिल्यानंतर तो बाउन्स झाला, म्हणजे तो डिसऑनर झाला. आमच्या लोकल लँग्वेजमध्ये आपण त्याला बाउन्स म्हणतो, कायद्याच्या भाषेत त्याला डिसऑनर म्हणतात. तो जर डिसऑनर झाला तर काय प्रोव्हिजन आहे? आधी लोक काय करायचे, चेक डिसऑनर झाल्यानंतर पोलीस कंप्लेंट करायचे, हॅरेस करायचं. पोलीस कंप्लेंट वगैरे ह्या गोष्टी आहेतच, पण पोलीस कंप्लेंटच्या पेक्षा जर तुम्हाला फास्ट जर रेमेडी अवेलेबल असेल तर तो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट. तुम्ही काय करायचं, अगोदर काय असायचं, विथिन 6 महिन्यात तुम्हाला तो चेक एनकॅश करावा लागायचा. 6 महिन्याचा वेळ होता. 6 महिन्यानंतर तो आता 3 महिने करतात. आता इट इज व्हॅलिड ओनली फॉर 3 months. पण 3 महिन्यात तुम्ही कितीही वेळा तो बँकेत जमा करू शकता एनकॅशमेंटसाठी, ते पैसे तुम्हाला मिळणार.
3 महिने झाल्यानंतर तुम्हाला शेवटचं, आता समजा तुम्ही 3 वेळा चेक एनकॅश केला आणि समजा तुम्हाला 30 जुलैला रिटर्न आलं की इट इज ड्यू टू इनसफिशियंट फंड, म्हणजे पर्याप्त निधी अवेलेबल त्या अकाउंटमध्ये नसल्यामुळे तुम्हाला तो आम्ही परत करत आहोत. ती जी बँकेची जी तारीख असेल, ती बँक तुम्हाला कळवते की ह्या तारखेला असं असं झालेलं आहे, ह्या तारखेला त्या तारखेच्या 1 महिन्याच्या अगोदर 2005 अगोदर 15 दिवसाच्या आत लीगल नोटीस पाठवायची प्रोव्हिजन होती. पण 2005 मध्ये ते अमेंडमेंट केलं गेलं आणि 2005 पासून ते 30 दिवसात आपण नोटीस पाठवायची असते कोणाला, तर तो जो ड्रॉई ऑफ द बँक जो असतो, जो चेक देतो, त्याला 1 महिन्याच्या नोटीस पाठवायची असते. नोटीस पाठवल्यानंतर आपण त्याला सांगायचं असतं की 15 दिवसात तू चेकचे पैसे मला परत कर, नाहीतर हा जो गुन्हा आहे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट अंडर हा गुन्हा आहे आणि त्याच्यासाठी मी तुझ्यावर केस घालू शकतो. आता इथे एकच प्रश्न विचारायचा की 30 दिवसांच्या आत जर झालं नाही, समजा त्याला 4 दिवस उशीर झाला, तर हे कलम लागू होणार नाही. 30 दिवसाच्या आतच नोटीस पाठवायची हे आहे. समजा 30 दिवस जर समजा झाले तर त्याच्यासाठी वेगळी प्रोव्हिजन आहे ॲट द टाइम ऑफ फायलिंग द कंप्लेंट. ती काय आहे तर कंडोनेशन ऑफ डिले. पण तो तुमचा अधिकार नव्हे, तो शेवटी मॅजिस्ट्रेट आहे, त्याचा अधिकार ते डिले कंडोन करायचा की नाही. म्हणून आपण 30 दिवसात ही नोटीस गेली पाहिजे, हे आपल्यावर बंधनकारक आहे, त्याला कुठलीही पळवाट तरी नाही आहे. आणि 30 दिवसात नोटीस गेल्यानंतर 15 दिवसाचा कालावधी तुम्ही त्याला दिला. 15 दिवसात त्यांनी जर पैसे नाही भरले तर 1 महिन्याच्या आत जो मॅजिस्ट्रेट असेल ज्या कोर्टात, ती केस फाईल केली पाहिजे. समजा 1 महिन्याच्या नंतर तुम्ही केस फाईल केली तर त्यासाठी कंडोनेशन ऑफ डिले, का डिले झाला हे ॲप्लिकेशन करावं लागतं. त्यासाठी जो कोण आरोपी असेल त्याला वेगळी शोकॉज नोटीस जाते आणि ते सॅटिस्फाईड झाल्यानंतरच कोर्टाला वाटलं की खरोखर 1 महिन्याचा का घालू शकला नाही, केस का घालू शकला नाही, तर तो तर आजारी असेल आणि काय प्रॉब्लेम असेल, आणि कोर्टाला जर वाटलं नाही ह्याचा डिले आपण अलाउड केला पाहिजे आणि कोर्टाने डिले अलाउड केल्यानंतरच ती जी कंप्लेंट असेल ती प्रोसीड होते. म्हणजे टोटल 45 दिवसांच्या आत तुम्हाला केस घालायची असते. इकडे एक प्रश्न मला विचारायचा वाटतो. तुम्ही म्हटलं असं की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट हे एक प्रकारचं पिनल, म्हणजे कुठलाही प्रकारचं एक पिनल असा योजना याच्यात की तुम्हाला पैसे परत देण्याची योजना आहे. हां, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट जो आहे ह्याच्यात पिनलच प्रोव्हिजन आहे. कारण ह्या ॲक्ट अंडर चेक हे इन्स्ट्रुमेंट येतं. समजा सिव्हिल प्रोव्हिजन जर असतं तर सिव्हिल प्रोव्हिजननुसार काय असतं, तुम्ही प्लेंट घातली की 90 दिवसात तुम्ही WS घाला. त्याच्यानंतर ते सगळ्या सिव्हिलच्या स्टेजेस सुरू होतात. PID होते, एव्हिडन्स ऑफ द प्लेंटिव्ह, एव्हिडन्स ऑफ द डिफेंडंट, त्याच्यानंतर जजमेंट ऑर्डर असं होतं. पण ह्याच्यात ती प्रोव्हिजन नाही. ह्याच्यात काय, ह्याला पिनल प्रोव्हिजन दिलेलं आहे. समजा तुम्ही चेक दिलात आणि तो जर बाउन्स झाला तर ह्याच्यासाठी 2 वर्षापर्यंतची सजा आहे, प्लस कॉम्पेन्सेशन आहे. असं ह्याच्यात शिक्षेची तरतूद आहे. आणि असे कितीतरी जण यांच्यानी फक्त चेक दिला म्हणून शिक्षा भोगलेले आहेत. ह्याला आपण इकॉनॉमिक ऑफेन्सेस म्हणू शकतो. त्यामुळे फक्त शिक्षेची ह्याच्यात प्रोव्हिजन आहे, ह्याला पिनल प्रोव्हिजन ह्याच्यात आहे. आणि जी प्रोसेस इश्यू होते ती सेक्शन 200 ऑफ CRPC, आपला जो दंड ह्याचा क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे, त्याच्या सेक्शन 200च्या अंतर्गत ॲक्युजला प्रोसेस इश्यू होते आणि त्याच्यात त्याला सांगितलं जातं की तू पैसे भर. समजा तू लोकल कन्सर्न मॅजिस्ट्रेटकडे जर तू केस मागे घेतलीस तर 10% तुला फाईन आहे. तू जर डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि हायकोर्टमध्ये केस मागे घेतली तर तुला 15% आहे. आणि तू जर सुप्रीम कोर्टमध्ये ही केस कंपाऊंड केली तर तुला 20% फाईन आहे. ही जर फाईन तुला अवॉइड करायची असेल तर 3 तारखांच्या आत तू पैसे भर, असं आहे. पहिल्या 3 तारखेच्या. मला एक सांगा, ज्यावेळी तुम्ही नोटीस पाठवतात आणि जर दुसऱ्या व्यक्तीने जर तुम्हाला त्या नोटीसला उत्तर दिलं आणि सांगितलं की मी 1 महिन्यात तुम्हाला पैसे परत देतो आणि तुम्ही 1 महिनाभर थांबलात, तुमचा टाइम पिरियड संपला, मग तुम्ही केस घालू शकतात काय? नाही, केस घालू शकत नाही. पण तुम्ही कंडोनेशन ऑफ डिले हा जो आपल्याकडे आहे सेक्शन 5 ऑफ लिमिटेशन ॲक्ट, ह्या अंडर तुम्ही कंडोनेशन ऑफ डिले घेऊन त्यांनी प्रॉमिस केलेलं 1 महिन्यात देतो म्हणून आणि आपण थांबलेलं किंवा हे कारण घालून तुम्ही ते कंडोनेशन ऑफ डिले ॲप्लिकेशन कन्सर्न मॅजिस्ट्रेटकडे करू शकता. पण ते मॅजिस्ट्रेटची पॉवर असते ते डिले कंडोन करायचं की नाही. तुमची पॉवर कधी असते, विथिन 1 मंथ 15 दिवस झाले की 1 महिन्यात केस घालायची ही तुमची वैयक्तिक जबाबदारी. ती जबाबदारी संपल्यानंतर मग ती पॉवर मॅजिस्ट्रेटकडे आहे की डिले कंडोन करायचं की नाही. म्हणजे याचा अर्थ कुठलीही रिस्क जर घ्यायची नसेल तर तुम्ही ती केस घातलेली बरी असते. आता मला एक सांगा, कधी कधी मी असं बघितलेलं आहे की सगळ्या केसेस योग्य रीतीने घातलेलं असतं पण त्यांना कारण नसतं. उदाहरणार्थ मी असं ऐकलंय, म्हणजे असं आहे, याच्याबद्दल तुम्ही मला तुमचं मत सांगा की मी 1 लाख रुपये तुम्ही मला चेक दिलात, मी ती केस घालतो अगदी व्यवस्थित 15 दिवस 30 दिवस 15 दिवस हे संपूर्ण पाळून 45 दिवसाच्या आत सगळं झालं आहे, पण
मी माझे जे काही कंप्लेंट जी केली आहे त्यामध्ये मी कुठेच ते पैसे कशासाठी घेतले होते हे लिहिले नाहीत, तर ते चालू शकतं का? हो, चालू शकतं. कसं आहे माहिती आहे ना, चेक म्हणून आपण म्हणतो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे. चेक एकदा दिलाच म्हणजे मॅक्झिमम तुम्ही का चेक देता, कोणी तुम्हाला इन्सिस्ट केलेलं, तुम्ही चेक देता म्हणजे तुमची जबाबदारी आली की ती पे करण्याची. तुम्ही पे करा आणि जर नाही पे केलं तर कायद्याचं प्रोव्हिजन आहे. अगोदर काय व्हायचं, एक सुप्रीम कोर्टात एक महत्त्वाचं डिसिजन आलं, त्याला आपण तुम्हाला माहीत असेल दशरथ रूपसिंग राठोड वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. अगोदर काय व्हायचं, चेक जे असते ते चेक कसे घातले जायचे की 5 ठिकाणी तुम्ही कंप्लेंट घालू शकत होता. कुठे ॲक्यूज राहतो तिथे, कंप्लेनंट राहतो तिथे, ज्या बँकेत घातलाय तिथे, जिथून लिगल नोटीस पाठवली तिथे, अशा ठिकाणी तुम्ही कंप्लेंट तुम्ही घालू शकत होता. त्यामुळे काय व्हायचं, कधी कधी असं सुप्रीम कोर्टला वाटलं की कधी कधी काय व्हायचं, मिसयूज व्हायचा. 4 ठिकाणी 3 ठिकाणी अशा केसेस घातल्या जायच्या आणि तो मिसयूज टाळावा म्हणून ह्या केसमध्ये असा निवाडा झाला की फक्त ड्रॉई म्हणजे कोण, जो चेक देतो त्याच ती जी बँक आहे ती ज्या क्षेत्रात ज्या ज्युरिस्डिक्शनमध्ये ते कोर्ट येतं त्यालाच फक्त तो अधिकार आहे केस घालण्याचा. मी इकडे एक प्रश्न विचारू, समजा आता मी गोव्यात राहतो, तुम्ही मुंबईला राहता, मी गोव्यातल्या स्टेट बँकेला गोव्यातला चेक दिला, तुम्ही तो मुंबईतल्याच स्टेट बँकमध्ये चेक घातला, तुम्ही केस कुठे घालायचे? हां, तर दशरथ रूपसिंग राठोड ज्यावेळी ही जजमेंट पास झाली वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, त्यावेळी असं होतं, तुम्ही मुंबईचा चेक दिला, मी कुठेही मुंबईत जर घातलं असेल तर, पण तुमचा गोव्याचा चेक आहे ना, मग गोव्यातच केस घातली पाहिजे होती, असा एक हे होतं. त्यानंतर आपल्या पार्लिमेंटने एक बिल पास केलं, कारण काय व्हायला लागलं, फिर्यादी, लक्षात ठेवा 2 प्रकार असतात, फिर्यादी आणि आरोपी. आरोपी कुठलाही चेक देईल, आरोपी जिथे राहतो तिथे जाऊन आपण केस घालायचे, म्हणजे फिर्यादीला किती सफर होतं, फिर्यादीला किती त्रास होतो. तुम्ही सांगता ते योग्य आहे, पण 90% तरी काय काय केसेस चेकच्या जेन्युइन असतात, त्याच्यात फिर्यादीला त्रास व्हायला लागला. काय कितीतरी लोक कोल्हापूरचे, पुण्याचे, मुंबईचे गोव्यात येऊन केस घालायला लागले का, तर गोव्यातून चेक इश्यू झाला. हे सगळं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बघितलं आणि एक बिल आणलं गेलं. त्या बिल अंडर परत त्यांच्यानी सांगितलं की जिथे कुठेही फिर्यादी तो चेक घालेल त्या कोर्टाला ज्युरिस्डिक्शन, आणि तिथून त्या कोर्टाला तुम्ही जरी मला मुंबईचा चेक दिला असेल तरी, तुम्ही जरी गोव्याचा चेक दिला असेल, जर जिथे फिर्यादी राहतो तिथे त्याने चेक घातलेले आहे त्या कोर्टाला ज्युरिस्डिक्शन आहे. अतिशय सुंदर माहिती आम्ही आता घेतो आहोत जोशी साहेबांकडून. आता थोडासा एक ब्रेक घेऊया, 2च मिनिटांनी परत भेटूया, कुठेच जाऊ नका. A golden opportunity to clear your gold loans to avoid gold auctions. A name to save your name. Ratna Gold. We release your pledge gold. We purchase gold at online market rate. Testing of gold in most transparent manner. Offer an instant cash. Purity test by imported machines. The whole transaction is confidential. Ratna Gold. Shop number 12, Sujay Apartments, 18 June Road, Panjim, Goa. 0832 222 0922.
नमस्कार, ॲडवाईसच्या ह्या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आमच्याबरोबर आहेत ॲडव्होकेट जोशी, आणि जोशी आम्हाला आज माहिती देत आहेत निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टबद्दल. जोशी साहेब, तुम्ही मला एक आता सांगितलं की चेकबद्दल सगळी माहिती दिली आहे. थोडंसं मला आता बिल ऑफ एक्सचेंज या संदर्भात सांगा. बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे काय? बिल ऑफ एक्सचेंज, आता तुम्हाला माहीत असेल की बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे हुंडी. हुंडी हा प्रकार, त्याला आपण म्हणतात मराठीत हुंडी. आता प्रॉमिसरी नोटमध्ये काय असतं की आय प्रॉमिस टू पे सम अमाऊंट, म्हणजे मी तुम्हाला बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे काय, तुम्ही माझ्याकडून सामान घेतलं, त्याचं मी तुम्हाला बिल दिलं, त्याचं बिल ऑफ एक्सचेंज होऊ शकतं. पण बिल ऑफ एक्सचेंज आणि प्रॉमिसरी नोट आणि चेक ह्या तीनही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर बिल ऑफ एक्सचेंज सध्या तरी तेवढं ज्यावेळी हा ॲक्ट आलेला त्यावेळी अस्तित्वात होतं, पण सध्या तरी ते तेवढं प्रभावीपणे प्रचलित नाहीये. प्रॉमिसरी नोट सुद्धा त्यावेळी होती, आता कुठेही नाही. आता फक्त निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट जर बोलायचं झालं तर त्याच्यातलं 3 माध्यमांपैकी एकच माध्यम सध्या जास्त प्रभावित आहे, ते म्हणजे चेक. पण आता मला ह्या संदर्भात सुद्धा विचारायचं आहे की आता समजा एखादा हुंडी, कधी कधी मित्र आपल्याकडे पैसे मागतात, 1 लाख रुपये दे म्हणतात, मी तुला हुंडी देतो म्हणतात, आणि हुंडी आम्हाला मिळते. निळ्या रंगाचा तो एक पेपर असतो, त्याच्यामध्ये आता तेवढ्याशाच पेपरवर ते फक्त एक अटेस्टेशन करून आम्ही लिहून घेतो, आय प्रॉमिस टू पे वगैरे वगैरे. आता ही जी हुंडी आहे, ही हुंडी त्याच पेपरवर केली पाहिजे की एखाद्या स्टॅम्प पेपरवर केली तर चालते? नाही, हुंडी प्रॉमिसरी नोट जी आहे ती, त्याला कुठलाही रेस्ट्रिक्शन नाही. इट इज अ प्रॉमिस टू पे. ती फक्त तुम्ही प्रॉमिस करतात की मला आज एवढे रुपये दे, ह्याच्यात मी तुम्हाला तुमचे पैसे परत करतो. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं हाच पेपर पाहिजे, हाच स्टॅम्प पेपर पाहिजे, हेच पाहिजे, तसं काही नाही. साध्या पेपरवर, साध्या पीस ऑफ पेपरवर सुद्धा तुम्ही लिहून देऊ शकता की आय प्रॉमिस टू पे, तुम्ही मला एवढे पैसे द्या, ह्याच्यात मी तुम्हाला तुमचे परत करेन. पण त्यासाठी अटेस्टेशन हे नेसेसरी. हा, म्हणजे त्याची सही पाहिजे, जो देतो त्याची सही पाहिजे, जे घेणाऱ्याची सही पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या कायदेशीर बाबी आल्या. म्हणून सध्या लोक प्रॉमिसरी नोटची रिस्क घेण्यापेक्षा, सध्या बिल ऑफ एक्सचेंजची रिस्क घेण्यापेक्षा मॅक्झिमम जे लोक आहेत ते चेकचीच रिस्क घेतात. कारण चेकमध्ये काय होतं, चेकमध्ये ज्यावेळी चेक एनकॅश करायला घातला जातो त्यावेळी बँक सांगते हे त्याचं अकाउंट आहे, ही त्याची सही आहे, म्हणजे तिथून व्हेरीफाईड होतं. कुठे तुमचा डिफेन्स कुठेच कोर्टात राहत नाही. त्याच्यानंतर नोटीस तुम्हाला पोचलेली असते आणि हस्ताक्षर तुमचं असतं, सगळंच तुमचं असतं. त्यामुळे जर चेक बाउन्स निघाला, म्हणजे डिसऑनर ड्यू टू इनसफिशियंट फंड जर झाला तर त्याला शिक्षाही होतेच. वकील साहेब, तुम्ही आता म्हटलं असं की इनसफिशियंट झाला फंड तर ते तसे लिहून देतात. समजा इनसफिशियंट झाला नसेल, म्हणजे उदाहरणार्थ चेक बाउन्स होण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीने ते चेक बाउन्स होतात. चेक चुकीचा चेक दिला असेल, तारीख चुकीची असेल, किंवा तुमची हस्ताक्षर जुळत नसेल, तर अशा वेळी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचं हे कलम लागू शकतं? हो, लागू शकतं. आता कसं असतं, कधी कधी काय होतं माहिती आहे, रुपीज इन वर्ड्स आणि रुपीज इन फिगर ह्याच्यात कधी कधी काय होतं, फिगर्स आणि वर्ड्समध्ये कधी कधी कन्फ्युजन होतं. पण ह्याच ॲक्टमध्ये असं एक प्रोव्हिजन आहे की जे वर्ड्समध्ये आहे ते गृहीत धरलं जाणार, फिगर्समध्ये धरलं जाऊ शकत नाही, कारण फिगर्समध्ये अल्टरेशन होऊ शकतं. आता तुम्ही सांगितलं, तुमच्या प्रश्नाकडे येतो की ड्रॉवर सिग्नेचर डिफर्स, म्हणजे सही चुकीची आहे, त्याच्यानंतर अकाउंट क्लोज झालेलं आहे, अशा गोष्टीसाठी सुद्धा सुप्रीम कोर्टची एक जजमेंट आहे, त्यानुसार हे सर्व निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट अंडरच येतं. अगोदर ते 420 ऑफ IPC, म्हणजे जे इंडियन पिनल कोड आहे त्याच्यात चिटिंग म्हणून 420 कलम आहे त्या अंतर्गत येत होतं. पण त्यानंतर ज्या सुप्रीम कोर्टची जी जजमेंट झाली, आता नुकतं मला सायटेशन आठवत नाही, त्यानुसार त्यांनी सगळं सांगितलेलं आहे की अकाउंट क्लोज, ड्रॉवर सिग्नेचर डिफर्स, असे जे काय काय गोष्टी आहे हे सुद्धा सर्व निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट अंडरच येतात. म्हणजे एखाद्या वेळी तो चेक गहाळ सुद्धा झालेला असेल तरी सुद्धा. पण मग समजा एखाद्या वेळी सिग्नेचर दुसरे कोणी खोटी मारली असेल, खोटी म्हणजे मी केलं असेल आणि मी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट खाली तुम्हाला हॅरस करण्यासाठी जर घालतो, तर अशा वेळी तुमचा डिफेन्स काय असणार? हा, मग तुम्हाला ते कोर्टासमोर व्यवस्थित पटवून द्यावं लागेल. म्हणून मी ना कायमच सांगतो की यूज आणि मिसयूज, म्हणजे वापर आणि गैरवापर हे प्रत्येक गोष्टीचे आहेत. कधी आपण पैसे घेतो, आपण कधी कधी काय करतो, कोणाकडून पैसे देतो, म्हणतो जरा चेक दे ना, ती चेकची आपण त्याच्याकडून 1 लाख घेतलेले असतात, पण तो चेक 2 लाखाचा घालतो. त्यावेळी आपल्याकडे डिफेन्स काय नसतो, कारण आपण ऑलरेडी त्याच्याकडून 1 लाख घेतलेले असतात. म्हणजे असा गैरवापर पण होतो. म्हणून वापर आणि गैरवापर, पण जरी गैरवापर झाला तरी हा 90% लोक ह्याचा खूप फायदा घेतात आणि 90% लोकांना त्याचे पैसे मिळालेले अशा कित्येक तरी गोष्टी आहेत. तुम्ही जर सगळे सायटेशन्स काढून बघितले निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचे, तर त्याच्यात जास्तीत जास्त फिर्यादींना हे न्यायच मिळालेला आहे. म्हणजे न्याय इन द सेन्स त्यांना सगळी त्यांची रक्कम परतच मिळालेली आहे. 10% कधी कधी चूक होते आणि 10% आरोपी निर्दोष सुटले जातात. मला एक सांगा वकील साहेब, ह्याच्यात मी एक प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो की समजा तुम्ही केस घातली, नोटीस दिली, नोटीस दिल्यानंतर तुमची केस
कोणत्या न्यायालयात पडते? हां. आता गोव्यात फक्त एकच आहे, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, म्हणजे प्रथम हे न्यायदंडाधिकारी, बरोबर. पण ह्या ऍक्ट अंडर ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासलाच अधिकार आहे. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास हे महाराष्ट्रात आहे, आपल्याकडे नाही. किंवा जॉईंट ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट हे सुद्धा आपल्याकडे नाही. गोव्यात फक्त ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासच आहे. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आहे, त्यालाच ती पॉवर आहे ही केस फाईल करण्याची. आता त्याचं अपील हे कितीपर्यंत कुठपर्यंत जाऊ शकते आणि कुठे कुठे? हां, आता कसं आहे, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट दोन प्रकार आहेत, कंप्लेनंट आणि ॲक्युज, दोन्ही गोष्टी सांगतो. फिर्यादीने केस घातली ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासला. तिथे केस घातल्यानंतर फिर्यादीला आरोपीला जर शिक्षा झाली तर आरोपी त्या ह्याच्या अगेन्स्ट तो डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये, म्हणजे त्याला आपण सेशन कोर्ट म्हणतो, सिव्हिल असेल तर डिस्ट्रिक्ट, क्रिमिनल असेल तर सेशन कोर्टमध्ये तो विथिन 30 डेज तो जाऊ शकतो. म्हणजे तालुका लेवलवरून तो जिल्ह्यामध्ये जाऊ शकतो. आणि सेशन कोर्टमध्ये जरी त्याला सजा झाली असेल हायकोर्टमधून सुप्रीम कोर्ट. आता इथे दुसरी गोष्ट तुम्हाला थोडं अजब वाटेल. समजा आरोपीची कंप्लेंटच फिर्यादीची कंप्लेंटच ती बाहेर टाकली गेली, फिर्यादीने केस घातली आणि आरोपीला निर्दोष सोडलं गेलं, तर जो फिर्यादी आहे त्याला डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट हे ऑप्शन नाही आहे, त्याला हायकोर्टमध्ये जावं लागतं ते अपील करण्यासाठी. आणि हायकोर्टने परत जर त्याला ॲक्विटल दिलं, परत निर्दोष मुक्तता केली तर सुप्रीम कोर्टमध्ये. तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर अन्याय झाल्यावर कसं वाटत नाही? हां, असू शकतं पण जे काय रूल आहे ते आम्हाला ते पाळायला. पण मला एक सांगा, आता अपीलबद्दल तुम्ही सांगितलं, ज्यावेळी एखादा फिर्यादी केस घालतो, केस घातल्यानंतर पहिल्यांदा त्याला काय करावं लागतं? म्हणजे पहिल्यांदा ताबडतोब नोटीस जाते की त्याच्या आधी काही प्रोसिजर आहे? नाही, केस ज्यावेळी त्या फिर्यादीने दाखल केली की कोर्ट त्याला एक तारीख देते, त्या तारखेला त्याला व्हेरिफिकेशन करावं लागतं. व्हेरिफिकेशन म्हणजे काय, तर न्यायाधीश जो आहे तो बघतो की खरोखरच ह्याची केस ओके आहे का, ह्याने व्यवस्थित जे काय लिमिटेशन ॲक्टनुसार जे काय तिथे पिरियड असेल तो त्याने पाळला आहे काय, तो ते सगळं बघतो. आणि तो सॅटिस्फाईड झाल्यानंतरच व्हेरिफिकेशन त्याचं घेतो, त्याची जबानी नोंद करून घेऊन त्याला जो आरोपी असेल त्याला नोटीस पाठवतो. त्याला इंग्लिश आपल्या भाषेत प्रोसेस म्हणतात. आणि प्रोसेस झाल्यानंतर मग ॲक्यूज येतो. ॲक्यूज झाल्यानंतर म्हणजे आरोपी येतो. आरोपी आल्यानंतर त्याला सबस्टन्स ऑफ ॲक्युजेशन म्हणजे काय, तुला गुन्हा मान्य आहे की नाही ते विचारलं जातं. त्याने होय म्हटलं तर त्याला ताबडतोब शिक्षा होऊ शकते. त्याने नाही म्हटलं तर मग परत फिर्यादी जो आहे तो फिर्यादीची उलट तपासणी, फेर तपासणी सगळी होते. फिर्यादीचे विटनेस असतील त्यांची होते, त्यानंतर आरोपीची होते आणि त्यानंतर शेवटी फायनल आर्ग्युमेंट आणि शेवटी निकाल दिला जातो. आता फिर्यादी ज्यावेळी आपले विटनेस म्हणून बॉक्समध्ये उभा राहतो आणि आपण आपली संपूर्ण जबानी देतो, त्याच्यानंतर त्याला आणखी काही विटनेस आणावे लागतात, गरजेचे आहेत? उदाहरणार्थ बँक मॅनेजर किंवा बँकेचा एखादा कर्मचारी किंवा कोणते डॉक्युमेंट त्याला ते प्रोड्यूस करावे लागतात? ज्यावेळी फिर्यादी विटनेस बॉक्समध्ये उभा राहतो त्यावेळी मोस्ट ऑफ द केसेसमध्ये एकदा फिर्यादीने जबाब दिला की त्याला परत कुणालाही आणावं लागत नाही. कारण चेक ह्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट अंदर असं पिनल प्रोव्हिजन आहे की एकदा चेक दिला म्हणजे गुन्हा झालेलाच आहे, त्याला कुठल्याही बाबतीत कुणालाही आणावं लागत नाही. पण कधी कधी काय होतं, कधी चेक आरोपी जो आहे कधी वेगळा स्टँड घेतो की ही सही माझी नाही, त्याच्यातलं हस्ताक्षर आहे माझं नाही. त्यावेळी मात्र तुम्हाला बँकवाल्यांना बोलवावं लागतं. कधी आरोपी सांगतो की मला नोटीसच मिळालेली नाही, त्यावेळी तुम्हाला पोस्टमनला बोलवावं लागतं. अशा ह्या गोष्टी तुम्हाला करून पण त्याला कोर्टातर्फे नोटीस काढली जाते, त्याचे भत्ता चार्जेस असतात बँकवाल्यांचे, पोस्टमनचे, ते फिर्यादीला पे करावे लागतात. आणि त्यानंतर ते येऊन आपली जबानी देतात आणि त्यानंतर अशी ही केस संपूर्ण समाप्त होते. ज्यावेळी तुम्हाला आता सांगितलं जातं की त्याला पैसे द्या, जर समजा त्यांनी पैसे दिले, ही केस चालू असताना 6 महिने खटला लांबला आणि या 6 महिन्याच्या अवधीत त्यांनी पैसे दिले, तर पुढे त्या केसचं काय होतं? हां, त्याच्यात 2 प्रोव्हिजन आहे. आता पहिली प्रोव्हिजन आहे, एकतर फिर्यादीने आपली केस मागे घ्यावी किंवा आरोपीने अर्ज करावा की मी ह्याला संपूर्ण पैसे दिलेले आहेत, त्याने केस मागे घ्यावी. त्यावर कोर्ट निर्णय काय देतं, याला म्हणतात कंपाऊंडिंग ऑफ ऑफेन्स. कोर्ट काय निर्णय देतं, 3 तारखेच्या नंतर तू केस पैसे भरलेले आहेस ना, तू 10% कोर्टाला रक्कम भर चेकवर, आणि त्यानंतर तू पैसे ते केस मागे घेतले. मला एक सांगा, काही वेळा असं होतं की फिर्यादी हा आधीच थकलेला असतो आणि तो भयंकर रागावलेला वगैरे असतो आरोपीवर, मग अशा वेळी तो फिर्यादी म्हणतो आपण केसच मागे घेत नाही, चालूच राहू दे, तू शिक्षाच भोग, तू तुरुंगात जा. तर हे कितपत बरोबर आहे किंवा कसं होऊ शकतं का? असं होऊ शकतं. डिसऑनर ऑफ चेक मध्ये समजा तुम्ही पैसे दिले म्हणून तुम्ही त्या ऑफेन्समधून एस्केप होऊ शकत नाही, तुम्ही बाहेर पडू शकत नाही. पैसे हे सर्वश्रेष्ठ नव्हे, तो ऑफेन्स झालेला आहे, पैसे देऊन पण त्याला शिक्षा होऊ शकते.
त्याच्यात काहीही वाद नाही. एकदा चेक दिला आणि तो बाउन्स झाला, त्यामुळे किती खटाटोप करावे लागले, नोटीस पाठवा, त्याच्यानंतर बँकेत कितीतरी खेपा मारून ते सगळं आणा, वकिलाकडे न्या, त्यानंतर सगळे पैसे भरा, हे सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे जरी त्याने पैसे भरले म्हणून ह्या जबाबदारीतून तू मुक्त होऊ शकत नाही. अशा वेळी हा फिर्यादी त्याच्याकडे जास्त रक्कम मागू शकतो की आपल्याला एवढा हा त्रास झाला, ह्या तसदीबद्दल तुम्हाला एवढं कमी नाही, लिगली काही मागू शकत नाही. लिगली काय आहे, चेक अमाऊंट आहे तेवढीच रक्कम तो मागू शकतो. कधी कधी आम्ही असं म्हणजे काही फिर्यादी असे मागतात की माझ्या वकिलाची फी मी इतका ह्या आता भत्ता चार्जेस वगैरे ह्या पोस्टमॅनला दिला, ह्या मी बँक मॅनेजरला दिला, तर मला काही भत्ता चार्जेस वगैरे ते सगळे माझे इन्क्लूड, माझा एवढा खर्च झालेला आहे, तुम्हाला दे, मी ही केस मागे घेतो, असं जर त्यांनी म्हटलं तर नाही होऊ शकत. चेक अमाऊंटच द्यायचा याच्यात अधिकार आहे. कधी कधी समजा जर जजने जजमेंट प्रोनाऊन्स केलं तर त्याच्यात मात्र कॉम्पेन्सेशन हे एक प्रोव्हिजन आहे, पण ते कधी निर्णय दिल्यानंतर, निर्णय देण्या अगोदर नाही. निर्णय देण्या अगोदर तुम्हाला चेकचे पैसे मिळाले, तुम्ही विड्रॉ करा, हे कायदेशीर सोपस्कार आहे. म्हणजे त्याला बंधन नाही, म्हणजे फिर्यादीला बंधनकारक नाही की त्याने ते मागे घ्यायचे नाही. चेक अमाऊंट आहे तेवढंच घेण्याचा त्याला कायदेशीर अधिकार आहे. पण जर त्याला मागे घ्यायचे असेल तर ह्यावेळी आरोपी मात्र कोर्टाकडे, एकदा पैसे दिल्यानंतर आरोपी मात्र कोर्टाकडे ऍप्लिकेशन करू शकतो. तुम्ही पैसे दिलेले तू मागे घे. कोर्टला वाटलं, कोर्ट फिर्यादीला विचारू शकते तू का मागे घेत नाही, तुला तुझे पैसे मिळाले ना, मग मागे घे, आणि कोर्ट त्याला विचारू शकतो आणि त्याच्यानंतर कोर्ट आपला निर्णय पास करतं की केस मागे घेण्यात आलेली आहे. तो निर्णय कोर्टचा असतो. सो तरी सॅटिस्फाईड नसेल फिर्यादी, त्याच्या अगेन्स्ट तो रिव्हिजन घालू शकतो. पण कोर्टावर सुद्धा बंधनकारक आहे की 10% घेतलेच पाहिजेत म्हणून. हा, बंधनकारक म्हणजे कोर्टाची पॉवर आहे ती. त्याला कधी कधी काय असतं, चेक अमाऊंटच एवढा मोठा असतो की कोर्ट काय म्हणतो असून दे, एवढे त्याने पैसे भरले ना, तो वेव्ह करू शकतो, तो कोर्टाचा अधिकार आहे. 10% वेव्ह करायची की 10% चार्ज करायचा आहे, कोर्टाचा अधिकार असतो. आता एकदम एक शेवटचा प्रश्न, कधी कधी हा जो असतो आरोपी हा कफल्लक झालेला असतो आणि कफल्लक झाल्या कारणाने दिवाळखोर म्हणून घोषित झालेला नसला तरी त्याच्याकडे पैसे देण्यासच नसतात. तो म्हणतो मी जाऊन तुरुंगात बसतो. मग अशा वेळी फिर्यादी काय क्लेम, तो शेवटच्या क्षणी, हा एकदम शेवटच्या कार्यक्रमात उत्तम प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्यात मी तुम्हाला असंच सांगेन की तो जर आतमध्ये बसला तर तुमचे पैसे बुडाले. कारण शिक्षेसारखी दुसरी कुठची सजा नाही. शिक्षा भोगणं हे सोपं नाही, कारण ह्याच्यात तेच आहे. तो जर आतमध्ये जर गेला तर पैसे तुम्हाला मिळू शकत नाही. त्यांनी सजा काटलेली असते, तो सजेस तो पात्र झालेला असतो, त्याच्यात तुमचे पैसे मिळण्याचा कुठलाही चान्सेस. पण मग तुम्ही सिव्हिल केस घालून ते पैसे परत, त्यासाठी पण त्याच्यासाठी सूट फॉर रिकव्हरी ऑफ मनी घालणार तर परत तुम्हाला 3 वर्षाचा कालावधी आहे. 3 वर्षाच्या कालावधीत तुम्हाला सूट फॉर रिकव्हरी ऑफ मनी घालायचा असतो, चेक ड्रॉन झाल्यापासून. म्हणजे तुमची केस 3 वर्षाच्या आत डिस्पोज ऑफ झाली पाहिजे, नाहीतर तो सुद्धा पर्याय तुम्हाला मिळत नाही. वकील साहेब, तुम्ही इकडे आला आणि आम्हाला ही एकदम मौल्यवान अशी माहिती दिलीत. अतिशय सुंदर माहिती आम्हाला मिळाली आहे. ह्या माहितीचा तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल अशी आशा व्यक्त करतो आणि तुम्हाला सगळ्यांना देव बरे करतो. नमस्कार.